लारी ला लारी ला लाहिरी ला. मनीषा काय ग काय हो कधी आली? बस ना. तुम्ही काय इथं बसले? बस ना टाइमपास काय. हा का? बस ना. कधी आली? मुंग्या आहे नाही तर का मुंग्या. क्या ग बस कधी आली म्हणलं? मी आता 2-3 दिवस झाले येऊन. हा का बरं आहे का तुझ्या घरच? हो बरं आहे. हो आता मिटले का भांडणं बिंडणं मिटले? बरंच म्हणायचं. संसार आहे माझा नवरा सुधारणार आहे का हो? लयच याकडे पाहून यायचं. तिला एवढं आहे कडे ना काय दुनियात असं माणूस नसून कुठं सापडत. काय किंवा नसतात नवरा पडला पडू. काय माहिती माझ्या भावाने काय पाहिलं आणि काय नाही आणि दिला हावला करून त्या माणसाच्या. बरं दिसायला द्याकडे नाही जमीन जागा नाही सौजी खोरलंय. काव शेखोर आणि एवढं तोंड त्या माणसाला ना आता मडक्याचं असतं ना. मी तर म्हणते एका दिवसात काय एका मिनिटात फुटलं असतं इतकं तोंड आहे त्या माणसाला. खरंच तू वाटे ते गेलं तू केलं मी खानदानी होती म्हणून मी राहिले. राहिली हा? दुसरी असती ना तर राहिली शेंदूर लावून गेली. नसती. शेंदूर लावून डायरेक्ट शेंदूर लावून गेली अशी. हा, मग समजलं असतं. आता नाही कळत ते बाबाला. मग गेली असती ना ती दुसरी मग कळालं असतं. त्याच्या मी तुला फोन केला होता रात्रीचा. सभागती लागला होता हा त्याच्यावरून तुला किती महिन्याभर काढून दिलं ना. अहो बाबा तिच्यावरून किती तमाशा झाला काय सांगू तुम्हाला. त्याने तर शिव्या तर दिल्या मारलं पण काढून दिलं. काय सांगू इतका तमाशा केला रात्रभर त्या बाबांनी मला झोपू दिलं नाही. एवढा तमाशा केला. तमाशा बाजच माणूस आहे. अरे मी त्या दुसऱ्या मनुष्याला फोन करतो होतो. हे लागन हो यंगस्टर बघा तिथं बसू का मी त्या बस साईडला? बस ना बघा मी दुसऱ्या मनुष्याला फोन करतो होतो हा पण त्याच्या इथं या तुम्ही इकडे या. बघा हा त्याच्या आता 2-4 मनुष्याचं नाव माग फिटे मोबाईल मध्ये. हा मी तिला लावतो तू नेमकं तुला लागला असं आणि तू अशी 3-12 गडबड झाली. आणि ते नेमका मलाच लागतो फोन. तुम्ही लावायला जाता दुसऱ्याला आणि मलाच लागता. नाही तुला लग्न झाल्यापासून मी ते जेव्हा माहीत झालं ना तुझा भाऊ म्हणलं ते असं आहे आपण जे नाव टाकून दिलं परत नकोच काय. हा ना रिकाम काय आता काय नसतं ना. मला पण मार खावं लागतं शिवा खावं लागतं त्या बाबाच्या. होते गाठी पिठी आपल्याकडे बोलतो 2 शब्द सुखाची काय. हो हा मग जाऊ दे आता आपण आहे ना काय करू जास्त बोलायचं आहे ना टाळून देऊ. येणार तू तुझ्या घरी एक दिवस तुमच्या गावात आलतो ना. हा येणार तो घराक हा का पण त्याला उमऱ्यामध्ये पाहिलं तसं मागे मागे फिरलो. हा तो लग्नाला नाही काल तुमच्या गावात लग्न होतं. हा हा वाढता वाढता असं वाकरून पाहत होता माकडं. तुमच्याकडं असं हा वाकरून पाहत होता. नाही असं ते मारक्या माशी सारखं पाहत असं खालून. हा हे. मोकर ओट आवडी हा का आईला म्हणलो का मारतो का ना मला ते मी काय खातो त्या वस्तू तू आपटावला असतं पण मग तेव्हा माहिती चुकत नव्हती ना काही मी अहो, लागलो तुमच्या काय एका टोल्याचा नाही तो एक टोला दिला तर खाली पडल. आपण म्हणतो नको हा. कशाला काय आपण मर्जी राखतो म्हणून जास्त करतो ते जास्त डोक्यावर घेतो ते. लय 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 हलकाट माणूस. त्याच्यासारखा हलकट माणूस दुनियेत नसेल कुठं पाहिला. तुम्ही आहे ना त्याच्या नादी लागू नका आणि काय नका. आता मी माझ्या भावाला तेच सांगत राहते. माझा भाऊ पण त्यांचीच बाजू घेतो. हा परत तुझ्या गावात नाही का तुला असं संस्कार तो तरी. अहो कोणाशी बोलू देत नाही कोणाकडे पाव देत नाही. साधं कोथिंबीर घ्यायला जर गेलं ना गाड्यावर हा तू कशाला गेली तिथं त्या बाबाला कोथिंबीर मागायला. होय घरात मी घेतो म्हणजे ती कोथिंबीरवाल्या संग पळून जाणार आहे का बरं? इतकं संशय करू एवढा संशय करू आहे. एवढा नालायक माणूस आहे. तुला बाजारात जाऊन देत नसतं हं? घराच्या बाहेर निघून देत ना. घराच्या बाहेर अहो किराणा दाराना सगळं तो आणतो. आणि कुठं जायचं राहिलं ना तुम्हाला सोबत चाल माझ्यासोबत. ते काय म्हणता ना सोन्याचं गठुडं कसं आहे हा घेऊन माणूस सोबतच फिरतं तसं मला ते गठुडं घेऊनच सोबत फिरावं लागतं. काय सांगू आता. नाही नाही लय एवढं नकोय हं? एवढं नकोय. नकोय मी अहो आता तुम्ही नकोय मग आता मी किती वैतागले असं सांगा बरं. माझ्यासारखी बाई आहे ना अशी कुठंच नसन सण करणारी. हा ना जाऊन दे तो काढलं नवरा भेटावा ना कोणत्या बाईला तर चांगला भेटावा. असा नवरा नको भेटायला. आहे ना पण आता काय करावं. हं? मला तर लय वाटायचं हं. का मनीषा कुठे भेटेन मी कसे 2 शब्द बोलन पण ते नाही राहिलं नाही आता. नाही ते लय जुगत होतो पण ते नाही ना वेळच भेटत नाही. तुला वेळ भेटत नाही तुझ्या नवऱ्यामुळं आणि माझं काही नाही. मला माय बायको बावरती माझं काही नाही. हा ना पण मग आता तुम्ही मला सांगा माझ्या नवऱ्यामुळे मी कसा येळ काढतो. नवरा कसा आहे खैस आहे खैस. खैस बारा हा खैस हा खैस खायचं सुद्धा मुच्छे पडलो खैस पळतो हो. पण हा नाही तो पळत. तरी घाबरण पण हा माणूस घाबरणारा नाही. एवढा डेंजर माणूस आहे बाबा. माझ्या पदरात तुझ्या पडला. नशिबाला हे माझं नशीबच फुटकं होतं. मरू द्या तिकडं काय माणूस. चालू का हा, जा जात हं? आलो घरी मग. बरं ठीक आहे चालेल. आता इकडे येईल नाही तू. नाही हं? येईल आता तो
आता त्याला राय 8-15 दिवस राय पाहते ना आता माझ्या भावाला आणि त्यांना घे विचारते. स्वगी आम्हाला तर मस्त वाटतं 8-15 दिवस सोडून सने 10-12 दिवस राहा बा. 8-5 दिवस सोडून 10-12 दिवस राहू 10-12 दिवस काय एखादा महिना राहा असं वाटतं. राहून घे आहे मग तुला नेतो माग चहा प्यायला चहा प्यायला का? माय मंडळी म्हण त्या पाहून आणते का नाही ती मला पाहायची. हा का? म्हणजे मला पाहिजे तुमच्या मंडळीला. हा बाई मला काय सोनं लागलं का काय? नाही पाहायची तिला हौसा ना. येईल ना मग संध्याकाळी. चाल येऊ का? हो या. कमला ए कमला काय हो? इकडे आली काय हो? बस झालं का सगळं व्यवस्थित झालं का स्वयंपाक पाणी? हा स्वयंपाक केलाय मी आता. या बाय ते पाहुणे एक तर चिडेले बरं का माहिती ना तुला काय होईल ते हो स्वयंपाकात काहीच खोट नसायला पाहिजे. जर थोडं जरी मीठ बीज जर कमी असलं तर समज पुन्हा गेलं राग निघून. तुला माहिती ना कसं खोड आहे. नाही हो मी नाही एक नंबर स्वयंपाक बनवलाय त्याला पण आवडेल आणि तुम्हाला पण आवडेल. हा आणि तेच तुम्हाला तर माहिती आहे मी स्वयंपाक कशी बनवते तर. नाही स्वयंपाक तू भारीच बनवते मला आवडते रे. माझं काही नाही मी जसं भेट तसं खाऊन घेतो. नाही पण त्याला पण आवडत. हा त्यांना आवडलं पाहिजे मेन. कधी येणार आहे ते फोन केला होता का त्याला? हा फोन केला म्हणे निघालोय म्हणे रस्त्यात आहे पोहोचतील तिथे आज येतील 5-10 मिनिटांमध्ये येतीलच. आणि मी तुम्हाला सांगते तर पाहुण्याची जास्त तोंडाला तोंड द्यायचं नाही बरं का. नाही रे बाबा मला बहिणी लहान वयचे मला काही तोंडाला तोंड देऊन काही येड्यापणा करून घ्यायचंय का? हा ते माणूस माहिती नाही एका शब्दाचे 10 शब्द बोलतो. नाही बोलणारच ना मग त्यांचं काय वर पाय त्यांचं शेवटी आपल्याला ऐकण्याचे. पण एवढं पण काय नसतं बोलताय हो, तर? एवढी पण आत्ती नसते जर बायकोवर विश्वास नाही याची काहीतरी चुका असेल रे. आता आपण हे म्हणू शकत नाही की ही चूक केलं म्हणून पण या बाय एक हाताने काय टाळी वाजत नाही. आता काय म्हणते आपली बहीण जर झाली म्हणून का आपण नुसती तिचीच बाजू घ्यायची आपण त्यांचंही थोडंफार ऐकलं पाहिजे ना. तुम्हाला खरी गोष्ट सांगू का? हां पण मला भीती वाटते पाहिजे तुम्ही चिडसाल. हा बोल मला ताईचा स्वभाव खरंच नाही आवडत. नाही आवडत ना. हा मग तेच राहतच मग ते. पण मी एवढ्या दिवसाची घाबरायची तुम्हाला बोलायला. नाही माझी बहीण जरी झाली पण चुकलं तर चुकलंच. मग खऱ्यानं चालायचं आपल्याला. असे खोटं नाटक चालत नाही. जर चुकले तर चुकली. तू पाहू बोलून असं तर काही कोणी बळजबरी आरोप करणार नाही. तेच ना मला पण तेच म्हणायचं. बरं मला एक सांगा आता आपलं किती मस्त चालू मी तुला कधी बोललो का? तू मला कधी बोलली का? विश्वास पाहिजे हो नवऱ्या बायकोच्या नात्यामध्ये ना विश्वास पाहिजे. नाही विश्वास पाहिजे आणि ते विश्वास सारखं वागलंय पाहिजे. तेच तर नुसतं विश्वास ठेवून काय करते? नाही विश्वास म्हणजे आपण जर वागलो ना ते विश्वास बसतोच ना. हा मग दोन्ही तसं वागावं लागत. हा आले पाय तेव्हा पाहुणे आले पाय इकडं होतो इकडं. राम बसा. काय राम घ्यायला बोल नाही आता का बरं? काय जे करायचं तेच करताय काय. जाऊ दे झालं असेल काय तिच्याकडून चुकी द्या सोडून. नाही चुकी तिकडे होती त्याच्यामुळे ती इकडे आली ती हा पण इकडे तेच चालू आहे काय. पाणी आणू का? आज काय बोलतोय? पाणी आणू? हा पाणी आण. आताच पाहिलं मी आता काय चांगलं नाही म्हणजे? मी म्हटलं सुधारली सर मायाला जाऊन पण नाही. नाही सुधारणे तब्येत तिची सुधारणे. एक तर तो मला गोड बोलून घेतलं फोन करून हा आणि मी येताना पाहिलं काय पाहिलं? लगेच एका जणाशी बोलत होती. नाही हो हा? नाही, नाही, घ्या पाहिलं नको. मी आता बिस्किट घेतलं हा का? तर म्हणजे जे घडायचं तेच घडत आहे काय. नाही हो दाजी अशी नाही हो आमची बहीण अशी नाही आहे. नका, माग सांग पाठवू नका. अहो असं काय करते आता तुम्ही फोनवरती थोड्या वेळापूर्वी बोलले पाठवा म्हणे येतो म्हणे तुम्ही एवढा हौसा आले. हा. पण बोललं जातं, काही फरक पडला असेल तिच्यात मग पण आता याच्यात जर मा डोळ्याला पाहतोय मी. आता काय झालं हा? डोळ्याला? म्हणजे मा का पाहिलं लगेच त्याच्या तोंड फिरून घेतलं मी सरळ निघून गेलोय. हा एखादा माझा नवरा आला चाल बाई घरी. हा कोण होता आता कोणा जाऊ असा काळ गेला माणूस होता. कोण आहे काळे काळे तर असा आपल्याला कोण व्हायचा बारीक आवाजात बोलतोय. हा का? अहो, आमचं अर्ध गाव काळे भाऊ. हा ना सगळेच इकडे जवळजवळ काळ्याचे सगळे गोरे असा नाही. पाठी माग काय राहते पहा तुमच्या ते आहे ना मग थोडी एवढे बारीक 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 डोळे बारीक डोळे. हा ते शिरपत तो ना घरी ये म्हणा चहा प्यायला. नाही तू आमचं नाही तू आमचं चलत म्हणते काय काय चुलत भाऊ आहे. चलत म्हणतो आमच्याला. अहो ताई नाही, नाही, ब्लाऊज माणसं टाकायला पण. गेले होते मग रस्त्यात भेटले म्हणजे असतील. चुलत भाऊ मी ओळख नाही का मावली मेवणे. नाही मी एवढं नाही ओळख सक्का नाही थोडा आहे लांबचा आहे पण मग तो माणूस तसं नाही. ती काय तिची चाल सोडित नाही हा. आणि ती काही सुधारणार नाही. हो, ताई. त्यापेक्षा ना नकोच. दाजी नका हा, तुम्ही जेव्हा तर काही घडू राहायचं द्या, पाड एका नका बनू तुम्ही राहायचं डोंगर नका बनू ऐका जरा. एका टाळाला म्हणाला ना सामा हा, जेव्हाचं काही ती घडू बी नये. आली पा ती बी आली. हा, विचारा तिला कोणाच ए, काय ग काय झालं? तू कुठे गेली ती? ती कदा केव्हा आले तुम्ही? तू कुठं होती मला सांग. कुठं होती का? मी हा आम्ही तिथे बसलेली होती रस्त्यात थोडी चालली होती रस्त्यात माझ्या कामात. बसले. मैत्रिणीकडे चालले होते हा तर मग ते शिरपत काय ब्लाऊज शिवायला चालली होती का? ते शिरपत भाऊ नाही का हा ते भेटले. त्या ती बी भाऊ बोल राहिली मग आता पटलं का तुम्हाला? आता भाऊ आहे का तू भाऊचे खरंच हा काय बरं का. चुलत निलत भाऊचे म्हणले मग विषयच नाही. तो माणूस लय देवलाशी आहे. मग तुमचं काय तू मला अडचण म्हटलं
तिकडचं आहे तो उद्योग चालू आणि आता इकडे येऊन उद्योग आहे का म्हणजे माझे काय उद्योग चालू आहे हा? काय उद्योग चालू आहे काय चालू आहे म्हणजे काय मग चालू तू इकडं कशामुळे आली कशामुळे काढून दिलं तुला अहो मी जरा आरामानं आजूबाजूची लोकं कशामुळे काढून ऐकतात. दिलं नका हो एवढं मोठ्यानं बोलू थोडी इज्जत घालून नका हो राहिली, दाजी पाहिलं नका का? हो. तुला सुधारायचंय का नाही अजून मी फक्त तो भावाच्या फोन आलोय मी अहो मी काय केलं ते हा. सांगा पहिले मी अक्षरशः फोन पाया पडलो माहिती त्यांची तेव्हा ते आले अहो हे काय पण सांगता तुम्ही पण लक्ष ठेवता दोघं नवरा बायको नाही, त्यांच्या- लक्ष- साहेबांनी शोभत नाही ताई तुम्हाला खरंच सांगू का बघितलं का वहिनीला असं बोलायला शोभतं का दादा हा? बरोबर आहे ना मग तुमची तोंड झाली मग तुम्ही मलाच बोलशाल का मग तिला कळत आहे ना काहीतरी तिला हा? काय कळलं असतं तर बोलले असता का नाही नाही पण तो शिरपतराव तसा नाही हो शिरपतराव तसा नाही तो आमच्या चुलत नेला भाऊच आहे तो मग आणि तिथे बोलले आणि त्यानं काय बिघडलं मी चालली होती अशी रस्त्यानी हा मग म्हणे काय ग मनीषा केव्हा आली हा काय आली विचारत होते मग हा विचारत असं अहो, त्याला आहे ना लय बोलायची येडे मग माणूस जर चालला नाही शेजारून तो कधी असं येऊ जाणार नाही आणि बरं घराजवळून जर गेला ना तो डायरेक्ट घरातच बोलतो चुलत भाऊ म्हणजे ते तुला आत्याचा मुलगा आहे हा बरं घराजवळून जर गेला ना तो डायरेक्ट घरात बोलितो हा ना? हा अहो चहा प्यायल्याशिवाय येऊ देत नाही हा तर तुम्हाला जर पाहिलं असतं ना बळजबरी तुम्हाला ओढून घेऊन गेला असता अहो खरंच लय माणूस की त्याला लय माणूस की बाजू अहो त्याचा पहिलीचा फोन चेक केला हा. त्याचा फोन सुद्धा येतोय का बोला त्या हा? पा किती आयुष्य पा त्याला आला पा हा, नालायक पा. हा ए, अब आज. जायचं नालायक जायचं. हा? म्हणजे तू मा बायको काय बोलत होता काय केलं शिरपतराव काय बोलत होता मा बायकोची कुठं काय बोलतो? काय बोलत होता तिला म्हणा चहा प्यायला चालू काय म्हणलं म्हणजे अहो तुम्ही सांगा तुला काय पाहून समजते आपल्याला केव्हा आली काय आली चहा प्यायला चालली, एवढंच बोलले म्हणजे? नाही हा? तुला काय समज आहे बायको मावाली का तवाली आहे नाही नाही त्यावेळेस आहे ना मी नाही. कुठं म्हणतो पण मग अहो दादा जाऊ दे, बरं चल, चल, नाही चल, चल. पाहुणे जाऊ द्या हा आम्ही माणूस हॉटेलमध्ये ठेव चल ए शिरपतराव पाहुणे बसव काय झालं? पाहुणे बसव अरे याचे फोन सुद्धा येते माहिती का हा. हा? ती मनीषा नाही का गावातली हा, हा. त्यांना फोन करता करता ते मला लागलं काय हा झालं म्हटलं की गावाला हा. आता पाहुणे का बिगर चहाची पाठव का हा, हा. हॉटेलमध्ये चहा पाहिजे तुम्ही चला तिकडे करतो चहाचं झाड बायला पाहिजे तो अहो, एवढं कसं फाटेल तोंड आहे तुमचं ए, ए, तू इकडे ये ग. लेट राहा. इकडे ये, नाही, इकडे तुला वय लक्ष इकडे वय पाहिजे वय इकडे वय का पाहुणे रिकामी पाठवायची काय नाही, पाहुणे रिकामी. स्वागतच करायला लागत हा हा स्वागत दादा मी तुम्हाला म्हटलं लय माणूस की बाजी म्हणून ते नाही नाही माणूस लय ते माणूस तुम्हाला माणूस की मला नाही आवडत तुम्ही सोयरे आहे या आमच्या गोष्टी गावची. मला अजिबात आवडत सोयरे म्हटलं चहा पाणी मी काय विचारणारच आहे तिला लसी पाहिजे तुम्हाला माझा पाहिजे तो ए बाय तो माझा असा तिकडे जाळ कर तुला एकच सांगतो हा? परत नाही सांगितलं नाही माझ्यासमोर रोज तुझं राहू नको बघितलं का माझं नाही तर मग तू बहिणी ठेवून घे. नाही 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 शिरपतराव जाऊ दे बाबा जाऊ दे आता त्यांना नाही माहिती आपलं काय करू बाई कसं आहे काय आहे नको बाबा वाढू एवढं नका. नको बाई नाराज हो का मावर हा मी ना लय खत वाटली ना तुमच्या गावाला भेटायची जेवण का जेव्हा- नको ना जाऊ जेव्हा- शिरपतराव ए शिरपतराव अरे जेव्हा तू तोंड याला गपकाव ना बाबा मारेल याला तोंड तरी. गपकाव ना तोंड गपकाव ना मारू नको ना नाही नका टाका आता त्यांच्या गावात लग्न गेलो ना हा मी तरी यांच्या घराकडे नाही गेलो हा लग्नाला नाही गेलो ना. जाऊ बी नको बाबा तरी हा पाहुणा पंक्तीत वाढता वाढता माग एवढं डोळे वाचवायचं म्हणजे पहिले फोटो बिटो पाहिला तर तुम्ही आणि बाय लग्नातले फोटो मग आता बहीण भावाच्या लग्नात फोटो नाही अरे राहणार तुला तर तिला काय? भाऊची आमचं आलं बाबा ते कसे आज करतात आजी हा? तुम्ही नाते ते ना आमच्याकडे लहान आहे का ते तुम्ही काय डोकं लावून राहिले उलट पालट मी जेव्हा पहिल्या मुलाला आणा गेलो ना हा तर मग तिला म्हणलो बाई बरं का तिनं म्हणे साईडला त्याला बोलायला आम्ही साईडला बोलायला गेलो तिथे पाहुणा मावर लागला मग तुम्ही साईडला काल बोलायचं पण तुला तू आता- कशाला जायची येडे नाही नाही पण आता आवाज येतो ओ दादा तुझी तुम्हाला मुलं सांगू सांगून ती साईडला का गेलो हे सगळे आम्ही. भरमाचे भोपळे तुम्ही डोक्यामध्ये हा पापाचा विषय ठेवूच नका हा. बरं का पाहुणे तुम्ही ना एवढं भारी सोन्यासारखं अन्न बनवलं जेवण बिवण करा मस्त कुत्र्याला घालावं तुमचं आण पाणी नाही तुमचं काय असंही नका स्वयंपाक काय तुम्ही केलं काय घालता एवढी सोन्यासारखी बायको भेटली तुम्हाला भेटन का माझ्यासारखी काय केलं बायको पाहुण्याला? पाहून किती पाहून अप्सरा भेटली मला पाहुण्याला याला काय पाणी लाव केलं? त्याला पाणी लाव हा? बघा काय बोलता अहो एवढी भारी पुरणपोळी स्वयंपाक बनवते ना रात्री पार्टीची उठेल 4 वाजता बरं हा याला खाऊ घाला याला मटण आणू का मटण तुम्हाला ए गप्प बसतो का तू मटण नाही चालत ना आता मटणाचे दिवस राहिले का श्रावण चाललाय हा मग आता पाहुण्याचं काय करतं ओ शिरपत तुम्ही 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 जा बरं आम्ही आमचं पाहत बसू तुम्ही इथं बंद सगळं नासू राहिलं आमचं काम एक काम करा मला तुमचा चहा नको आणि तुम्ही मला भेटू नका आणि गाठू नका तुमच्यामुळे माझा संसार माझा बरं मी काय म्हणतो चांगला दाजी नाही. तुम्हाला यायचा संशय येतो का शिरपतरावरती मी आता आता पाहिलं भाऊ हा
तुला आल्यालाच म्हणले का मग काय वेगळं काय बोलत होते तुम्ही काय बोलत होते नेमकं ते काय म्हणे केव्हा आली मनीषा आता महिनाभर राय बरं आम्हाला महिनाभर महिन्यावर का आलं महिनाभर राय मला आराम कर म्हणे म्हटलं माझे लय अंग दुखतंय काम कर म्हणलं करू करा शकता. आराम. कर आराम म्हणे नाही हो तिकडे एवढं काय काम नाही तिचं अंग दुखत असेल आता अंग दुखत बाई तुम्ही माणूस काय गरज होती होता त्याला सांगायचं भावाला अंग दुखतं बोलत म्हणून नाही का तुम्ही एखाद्या शब्द बोलत नाही का तुमच्या तुमच्या भावाला भावाला सांगायचं मला सांगायचं तुम्हाला इंजेक्शन गोळ्या देऊन बोलले आणल्या असत्या. बोलता बोलता बाई चुकी झाली माझी थोबडात मारा सगळे तुम्ही मी काय बोलता नवं घर बांधलं ना तिला घर पाळण्याचं होतं ते नाही का पाठीमागं हा उच्चे काळ बरीच होता हा म्हणा तो नवरा एवढा एवढाच आहे पण लय हात खून आहे म्हणा तुम्हाला काय तुला काय करायचं शिरपतराव असं याचे काय बोलायचं केळीचे त्यांना. बाग आपल्या का बे? मग बरं नाही नाही लहान असेल तर असेल तिला पटलं ती बी लहानच आहे ना, ती कोणची मोठी आहे ते ना पाहुण्याची माय गाठकं झाली हा. आम्ही वरातीला गेलतो ना नवर वाचून हा लय उड्या हाणायचा मग त्या हाऊस आहे त्या लग्नाची आणि नागिंड्याच नवर करायचा मग नागिन डान्स करायचे ना ते नागिन डान्स अजून करत्या अगं अहो लय बारी आमच्या नातेवाईकात कोणी अशी नागिन डान्स करीत नाही म्या 100 दोन बारे डोक्यावर अर्धा तास उभं राहते डोक्यावर अर्धा तास उभं राहते डोक्यावर घेता डोक्याला नांगाला हा. असं नागिन चांगलं डान्स. म्हणूनच चांगलं किती हा. माथ्या झाली वाटतं इथे लय ना बोलू द्या ना आपल्या वरातीला एखाद्या हा यायचं का भाऊने हो भाऊने वरातीला नाही, यायचं तुझ्याकडे का? नाही तुम्ही नका बोलू तुझ्याकडे नाही तुम्ही येणार ते. बोलूच नका आणि बोलू पण नका त्यांचा मूड नाही आता बोलायचा सामा हा. जाऊ का जेव तू का जाय बाबा जाय तू. नसेल तर मटण आणतो आपल्या घरी जेवायला पाठवतो नको रे बाबा तुझ्या घरी नको तू ऐक जरा या अहो आम्ही स्वयंपाक केलाय तुम्ही काऊन तेल टाकून राहिली मासे कामावर? आवडतं का मटण आवडत ते बघा हाय याच्या काठी कुठे रे जाय बाबा शिरपतराव जाय तू अहो ते माणूस आयला, डोक्यात पडेल आहे, तू जा. कशाला डोकं लावितो येतं या घरा नाही अहो, तू जाय रे बाबा माणूस म्हणते घडी घडी. सामा तुझी बहीण आहे ना राहू दे भाऊ इकडं. दाजी जाऊ मी द्या. नेतच नाही दाजी नको जाऊ द्या, हो. नको. अरे ती इकडे सुधारली नाही तेव्हा तिला माझ्या काय सुधारणार नाही मी घरी आहे ना आहे ऐ, हा? या बाय तू पाय बरं का मी तुला हात घालून गाडी बरं का आता जर असं काही झालं तर नको बोलू नाही आवडत ना नको कोण्या माणसाची बोलू बाई म्हणजे असे लोक जर भावावर संशय घ्यायला लागले तर नवरे काय जाऊ दे नाही म्हणतो तर नाही तर नाही विषय नाही सोडून दे असं विषय कुठे चालतं का बहीण भावाचं नात्यालाच तुम्ही संशय लाता का हा ना हा? ते बी चांगलं नाही हे ना चांगलं नाहीये हे पाप आहे तुमच्या बस, डोक्यात बरं, बसवायचं. बरं. मी काय म्हणतो ऐक. हा. जर तो आता इकडं पुढं शपथ घे तो भाऊ जायचं कर मी तुमच्या शब्दाच्या पुढे नाही म्हणा हा, हा, बोल, बोल, जाऊ दे. जिडं बस म्हटलं हा. तिकडं बस जिडं उठ म्हटलं तिकडे उठायचं आणि कोणाशीच बोलणार नाही हा मी शपथ घेते हा. माझीच शपथ मी घेते हा. का मी कोणाशीच बोलणार नाही तुम्ही जिथं बस म्हटले तिथंच बस आणि जिथं झोप म्हटले सकाळी टाकून झोपर बस हा बस अजून काय पाहिजे होता तुम्हाला अजून काय पाहिजे हा, परत माहेर यायचं नाही माहेर येणार नाही. सोबत यायचा सोबत तो, हा, यायचा मा- सोबत मी यायचा. मी येईल तुला जोडी हा वाटली. सोबत यायचा हा. राहा 2 पण दिवस तुम्ही आनंदानं आता मला शपथ घ्यायला लावली तुम्ही संशय माझ्या भावावर तर बिलकुल नाही घ्यायचा नाही हो हो, भाऊ नाही नाही तुला एक सांगतो हा हा. अहो तुम्ही ऐका ना. हो दाजी अहो चुलत निलत भाऊच झाला ना भावावर भाऊच झाला संशय घेताय मग? भाऊ बहीण भावाचं नातं लय पवित्र राहतं तुम्हाला माहित तरी आहे तो का काय काही? पानचट नाही बोलला तुला मग पण मा भ्रम झाला डोक्यात का तो असं म्हणतो तुला का महिनाभर तू थांब कायला जाते त्याच्याकर तो काय करणार रे अहो, तुम्ही दाजी. आज भरम काढून टाका बहीण हा? भावाच्या नात्याला असं मी तुला असं पाप बोट नका पाप टाकू. लावलं नाही बे ते लय बोल माफी होते बोलणंच तसं त्याचं आलं समापन मी म्हणलं का बात होणार असं नाही, नाही, का बाई, त्याच्या फालतू बाता चालल्या होत्या नाही, तुम्ही नाही म्हणले. असं म्हणलंच नाही पण मी संशयानेच केव्हाची माझ्याकडे नाही. बघताय ना त्यांच्याकडे बघताय ना ते या संशयाने घर लोकांची चांगली बरं जाय चांगली तयारी कर टपक्यान हे बाय काय चल होतं लवकर. माहिती का? ए, काय होतं कधी कधी ना एखाद्या माणसाचा चेहरा असं राहतो ते माणसाला तिडक येते हा. होत असेल त्यांच्या डोक्यात तसं काही गावात गेल्यानंतर जर कोणाची बोलता जर दिसली मग पाय समा मी तुला फोन करेन तो पाहायला यायचा हा हा. नाही तिथे शपथ घेतली ना आता हा आणि असे पण जाऊ देत नाही मला कुठं जाऊ जाऊ दे. देत तू ये ना त्याच्या आपल्या सोबत फिरायचं ताई बस चाल बॅग वर पटकन डेक चाल हा जाय आवरा बरं, आवरा पिशा जाय. स्वयंपाक बनवलाय मग नाही, नाही, स्वयंपाक. करा, करा, हो, हो. दाजी दाजी असं नका करू आता असं जेवण करून जाऊ ना बरं चला घे, घे, जेवण चल. जेवण करून घ्या चला एवढं काय घे म्हण नका जाऊ